दरवर्षी जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप डॉक्टर सुमित मधुकर ढाक आणि संस्थेचे पदाधिकारी सदस्य करतात। मोखाडा तालुक्यातील एकूण 13 जिल्हा परिषद शाळा पळसपाडा, निरगुडवाडी, पवारपाडा, पोशेरा, मोरखडक, पारदेची मेट, वखारीचा पाडा, खडकाची मेट, गायमुखपाडा, मोरड्याचा पाडा, मोरचुंडी, सातुर्ली, कळमवाडी अशा एकूण 1004 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं। महाराष्ट्र आदिवासी राज्य शासनाच्या वतीने आदिवासी समाजरत्न पुरस्काराने गौरवण्यात आलेले मृदा आणि जलसंधारण अभियांत्रिकी क्षेत्रात डॉक्टरेट मिळवणारे देशातील सर्वात लहान वयाचे आदिवासी समाजातील तरुण इन्स्पायर अवॉर्ड JRF अवॉर्डने सन्मानित असे डॉक्टर सुमित मधुकर ढाक ट्रायबल एज्युकेशनल अँड डेव्हलपमेंट सोसायटीचे अध्यक्ष आणि संस्थापक असून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या प्रगतीसाठी, शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी तसेच समाज कल्याणासाठी ट्रायबल एज्युकेशनल अँड डेव्हलपमेंट सोसायटी स्थापना केली आहे। दिनांक 30 रोजी ट्रायबल एज्युकेशनल अँड डेव्हलपमेंट सोसायटी यांच्या मार्फत मोखाडा तालुक्यातील एकूण 13 जिल्हा परिषद शाळांना शालेय शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं। सर्व शाळा मिळून एकूण 1004 विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आलं। यामध्ये एक चित्रकला वही, चौकटी वही, 4 रेघी वही, दुरेघी वही, रंगपेटी, पाटी खडू बॉक्स, पेन्सिल, शार्पनर, सचित्र बालमित्र अंकलिपी, रबर पाट्या, इंग्लिश ऑल इन वन, कंपास पेटी, पेन, पोस्टर कलर बॉक्स असे वस्तूंचे किट देण्यात आले। प्रमुख पाहुणे माननीय साईनाथ कानू डुकले आणि चंद्रकांत मारुती मालकरी यांच्या आर्थिक मदतीमुळे आणि सहकार्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला। या कार्यक्रमाच्या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष आणि संस्थापक डॉक्टर सुमित मधुकर ढाक, उपाध्यक्ष श्री नवनीत अशोक सापटे, व्यवस्थापकीय समिती सदस्य सुरेश शांताराम बीज, सह खजिनदार दत्ता नंदू सापटे, सदस्य गणेश चिमा चिमडे, मोखाडा युनिटचे सदस्य जनार्दन शीद, वरिष्ठ हितचिंतक सोमा लक्ष्मण शीद आणि शाळेचे शिक्षक उपस्थित होते। सर्व नियोजनामध्ये निरगुडवाडी शाळेचे उपक्रमशील शिक्षक गोसावी सर यांचा मोलाचा हातभार आणि सर्व शाळेचे नियोजन केल्याने कार्यक्रम यशस्वी झाला। असेच कार्य भविष्यात विद्यार्थ्यांच्या विकासासाठी चालू राहील असं संस्थेच्या वतीने अध्यक्ष डॉक्टर सुमित मधुकर ढाक यांनी सांगितलं आहे। थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त कर। नमस्कार सगळ्यांना। प्रथमतः सगळ्यांनी गप्प राहा, मध्ये मध्ये जास्त बोलू नका, कारण तुम्हाला जे काही सांगेल ते मी महत्त्वाचं सांगेल। तर ट्रायबल एज्युकेशनल डेव्हलपमेंट सोसायटीची आपण स्थापना 2021 साली स्थापन केली। तर मी या संस्थेचा अध्यक्ष म्हणून सध्या काम बघतोय। माझं नाव डॉक्टर सुमित मधुकर ढाक। माझ्याबरोबर संस्थेचे हे आहेत सहकारी, त्यांची मी नावं घेऊ इच्छितो। आता इथे व्यवस्थापकीय सदस्य आहेत जे सुरेश शांताराम बीज साहेब आहेत। हे बऱ्यापैकी सगळं जे डोनेशन असते याचं पूर्ण जे काम आहे हे आपले बीज साहेब बघतात। आणि इथे जे आपल्याला विशेषतः आपले बाकीचे संस्थेची लोक आहेत प्रतिनिधी, परंतु जे डोनर आहेत विशेषतः म्हणजे जी संस्था जी चालते ती कशी डोनर नाही ते एखाद्याकडून फंड आला त्याच्यावरती आपण ते महत्वाची कामं म्हणजे जे शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचं काम झालं। त्याच्यात जसं आता सरांनी हे केलं की आपण आंबा वाटपाचा कार्यक्रम केला, तर तो आपण पळसपाड्यामध्ये आताच गेल्या महिन्यामध्ये आंबा वाटपाचा कार्यक्रम केला। तर ते मी पुढे सांगेल तुम्हाला। पण इथे जे प्रमुख पाहुणे आपल्याला जे लाभलेले आहेत की त्यांच्या सहकार्यामुळे आणि आर्थिक मदतीमुळे आपण आज तुम्हाला म्हणजे हे साहित्य वाटप करण्याचं धाडस करू शकतो। तर जे आहेत ते श्री साईनाथ डुकले सर आहेत, यांनी तुम्हाला म्हणजे हे केलेलं आहे। दुसरे जे आहेत हे चंद्रकांत मालकरी सर आहेत, यांनी दोन व्यक्ती आपल्याला लाभल्या, त्याच्यामुळे आपण हा चांगल्या पद्धतीने आपण कार्यक्रम करू शकलो। तर आम्ही बऱ्यापैकी डहाणूमध्ये 2 वर्षापासून खूप म्हणजे आजपर्यंत 3,000 विद्यार्थ्यांना आपण साहित्य वाटप केला। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी सौरभ कामडी, पालघर।